सर भुसावळ येथे गोळीबार झाला होता, त्यापैकी आरोपी पकडण्यात आलेले, काय सांगू? भुसावळमध्ये 10 जानेवारीला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सकाळी 7:15च्या दरम्यान एका चहाच्या हॉटेलमध्ये तहरीन अहमद नासिर अहमद या इसमाचे गोळी मारून खून झाला होता. त्याच्यामध्ये CCTVमध्ये 4 जण त्याच्यात गोळीमध्ये एंट्री करून गोळी मारताना दिसत होते. त्याचा तपास सुरू होता आपला. आम्ही SP साहेबांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची टीमला इन्फॉर्मेशन मिळाली होती की बल्लारशाह इथून त्यांनी काल 3 संशयितांना ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांची चौकशी केली असताना एक सलमान अब्दुल माजिद पटेल उर्फ रमीज पटेल याला आपण काल आरोपी केलं होतं, अटक केलेलं होतं. त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं असताना 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्याच्यानंतरचे ते 2 त्याच्याबरोबर जे संशयित आहेत त्यांची पण आता चौकशी सुरू आहे. त्यांना आज परत बोलवलेलं आहे चौकशीला. तर त्यांचे सहभाग निष्पन्न होत आहे जवळपास. त्यांना पण आम्ही त्याच्यामध्ये आता आरोपी करणार आहोत. त्या दरम्यानच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे जे आहे SDPO आणि पोलीस स्टेशनचे इंचार्ज यांच्या मार्गदर्शनाखाली वर्कआउट सुरू होतं. त्याच्यामध्ये मनमाड इथं मुख्य जे आरोपी आहेत ते ज्यांनी फायर केलेलं आहे ॲक्च्युअल त्या मयतावर, ते आपल्याला इन्फॉर्मेशन त्यांची मिळाली होती की ते मनमाड इथे आहेत. टीम पाठवून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अदनान शेख युनुस हे भुसावळचे आहे, शेख साहिल शेख रशीद भुसावळचे आहे, अब्दुल नबी हनीफ पटेल हे जळगावचे आहे, सनीस नाईम मोहम्मद असिफ हे पण जळगावचे आहे. 4 मुख्य आरोपी जे आहेत ज्यांनी ॲक्च्युअल फायरिंग केलेलं आहे यांना आपण ताब्यात घेतलं आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली पण दिलेली आहे. गुन्ह्यामध्ये त्यांनी जे वापरलेले हत्यार होते त्याच्यात एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल, एक काळ्या आणि तपकिरी रंगाची पिस्टल गावठी पिस्टल, एक काळ्या रंगाची तपकिरी रंगाची अजून एक गावठी पिस्टल आणि आणखीन एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल, असे 4 वेपन आपण त्यांच्याकडून आपल्याला ताब्यात घेतलेले आहेत, आपण जप्त केलेले आहेत. त्याच्याशिवाय त्यांच्याकडे आपल्याला 3 पितळी धातूचे जिवंत काडतूस पण मिळालेले आहेत आणि एक पितळी धातूचे काडतूसाची जे खाली पुंगळे असते रिकामी ती एक मिळालेली आहे. अशा प्रकारे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं जे वेपन आहे ते सुद्धा आपण जप्त केलेलं आहे आणि सर्व आरोपी आपले ताब्यात आहेत. आता जे पोलीस स्टेशनचे इंचार्ज आहेत राहुल वाघ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे, ते स्वतः तपास करत आहेत. सध्या आपल्या या गुन्ह्यामध्ये एकूण 7 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. इतर अजून तपासामध्ये निष्पन्न झाले त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.